फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्काराने यांचा गौरव. ज्ञानज्योती मुक्ता साळवे बहुउद्देशीय समाजसेवी संस्था संचलित मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने दिले जाणारा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठेचा साहित्यिक पुरस्कार येथील साहित्यिक कवी समीक्षक डॉक्टर किरण भिंगारदेवे यांना त्यांच्या कवी डॉक्टर किरण भिंगारदेवे यांची निवडक कविता या सन 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या संपादित कविता संग्रह मातंग साहित्य परिषदेच्या निवड समितीच्या चिकित्सेस पात्र ठरल्याने हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदाशिव पेठ पुणे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद लगत प्रदान अध्यासन सूटच्या विचारपीठावर कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक व नांदेड मुख्य जिल्हा न्यायाधीश सन्माननीय सुनील वेदपाठक व भटक्या विमुक्त पारधी समाज चळवळीचे प्रवर्तक पद्मश्री सन्माननीय गिरीशजी प्रभुने व जेजुरी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व मातंग समाजाचे युवा समन्वयक सन्माननीय अनिलराव सौंदडे तसेच मातंग समाजाचे विधानसभा सदस्य माननीय अमितजी गोरखे व माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भारत देशातील हैदराबाद, वर्धा, गुजरात, औरंगाबाद, बीड, बार्शी, उस्मानाबाद, नांदेड, सौराष्ट्र, सोलापूर, अंबेजोगाई, नागपूर, परभणी अशा विविध भागातून निवडपात्र साहित्यिक सहभागी झाले होते. साहित्य कृती व सामाजिक मानवी मूल्यांना प्रेरक समाज जोडणारे साहित्य निर्माण करणाऱ्या महात्मा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे व सकल बहुजन नायकांच्या विचारांची धुरा व विचार आपल्या साहित्यातून मांडणाऱ्या प्रज्ञावंत साहित्यिकांमध्ये विटे येथील साहित्यिक कवी व समीक्षक डॉक्टर किरण भिंगारदेवे यांच्या साहित्यिक विचार साहित्य कृतीची दखल घेऊन मातंग साहित्यिक परिषदेने किरण भिंगारदेवे यांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार प्रदान केला. विटेनगरी व विटेनगरीच्या साहित्यिक कृतीने विट्याच्या साहित्य वैभवात मानाचा तुरा खोवला आहे. हा बहुमान महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अध्यासन इमारतीमध्ये प्राप्त झाला. याच इमारतीच्या मैदानात आद्य क्रांतीवीर गुरु लहुजी वस्ताद भीमराव व राष्ट्रीय महापुरुष महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके भावे यांच्या पावन स्पर्शाने सन 1857च्या बंडाच्या चळवळीच्या मसलती होत. अशा क्रांती स्पर्श झालेल्या व अनेकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये दिमाखात सोहळा संपन्न झाला. हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना साहित्यिक डॉक्टर किरण भिंगारदेवे म्हणाले, हा राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार मी विटेकर साहित्यिक रसिक व माझ्यावर प्रेम करणाऱ्या दृश्य, अदृश्य व ज्ञात अज्ञात मान्यवरांना प्रेमपूर्वक बहाल करतो. कवी साहित्यिक डॉक्टर किरण भिंगारदेवे यांनी यापूर्वी अनेक साहित्यिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार व परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवॉर्डला गवसणी घातली आहे. दमदार अभ्यासू कवी डॉक्टर किरण भिंगारदेवे यांच्या या साहित्यिक यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. बातमी संकलन उदय दीक्षित, क्रांती न्यूज, विटा. कलश मंगल कार्यालय, विटा. कोणतेही शुभ कार्य असो, डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध, तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार. एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये: प्रशस्त हॉल, एका वेळी 800 लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल, वधूवरांसाठी प्रशस्त 4 रूम्स, अटॅच टॉयलेट व बाथरूम सह, शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयींयुक्त असा हॉल, पाहुण्यांच्यासाठी जादाच्या खोल्या व फ्लॅटची सोय, पाण्याची मुबलक सोय, पार्किंगसाठी भरपूर जागा. तेव्हा आपले कोणतेही शुभ कार्य देखणं
आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला 100% सोयीस्कर आहे. आमचा संपर्क 9145 94 55 11 92 26 59 99 00.